नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे उद्धव बाळासाहेबांचे वारस शोभतात का. मित्र, काल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. त्यानिमित्तानं वांद्र्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेतला होता आणि अंधेरीमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसैनिकांचा मेळावा घेतला होता. एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना अंधेरीपर्यंत ढकललेलंच आहे. तरीसुद्धा अंधेरीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले की मी बाळासाहेबांचे विचार सोडले अशी टीका होते. तुमच्यातला एक जरी निष्ठावंत उठून उभा राहिला आणि म्हणाला हो तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेत तर मी ही जागा सोडीन. मला ही जागा बाळासाहेबांनी दिलेली आहे, मी विचार सोडलेले नाहीत. आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत ते आपण बघायला पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरेंनी विचार सोडलेलेच आहेत, पण त्यांनी सांगायला पाहिजे ना हे बाळासाहेबांचे विचार आहेत आणि त्यातलं मी काहीही सोडलेलं नाही आहे. कसं आहे की दिल्लीला महाराष्ट्राविषयी आकस होता आणि संयुक्त महाराष्ट्र झाला तरीसुद्धा मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही असं दिल्लीचं अगदी ठाम मत होतं. त्याविरुद्ध सगळा मराठी माणूस एकवटला आणि त्यांनी दिल्लीच्या घशातून मुंबई खेचून आणलेली आहे. आता महाराष्ट्र झाला, पण महाराष्ट्र पुढे वाटचाल कशी करणार. तर महाराष्ट्राचं जे नेतृत्व होतं काँग्रेसचं त्यावेळचं, ते नेहरूंना जसा महाराष्ट्र घडायला हवा होता त्याप्रमाणेच घडवत होतं. त्यात शिवाजी म्हणजे महाराष्ट्राचं भावविश्व आणि महाराष्ट्राच्या भावविश्वात शिवाजी याचं स्थान केवळचं आहे, अग्रस्थान आहे. ते मिळणार नव्हतं शिवाजी महाराजांना स्थान. मग बाळासाहेबांचं कर्तृत्व, बाळासाहेबांचं योगदान ते आहे की मराठी माणसाची वाटचाल, महाराष्ट्राची वाटचाल ही शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या भावविश्वाप्रमाणे व्हायला पाहिजे हे त्यांनी ठासून सांगितलं आणि त्याप्रमाणे राज्यकर्त्यांना थोडंसं बदलावं लागलं. हा बाळासाहेबांचा विचार आहे. उद्धव ठाकरे त्याप्रमाणे वागतात का. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेणं सोडाल, पण आत्ता महाराष्ट्र चालतोय तो शरद पवारांच्या मताप्रमाणे चालतो आणि शरद पवारांनी जे भावविश्व निर्माण केलं आहे त्यात शिवाजी नावापुरतं आहे. शिवाजी महाराजांना जे नको आहे तेच शरद पवार घडवत आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांना साथ देत आहेत. देशप्रेम, देशभक्ती ही अग्रस्थानी असली पाहिजे. संपूर्ण भारत हा एक आहे आणि मुख्य प्रवाहात मुसलमान आले पाहिजेत, हा शिवाजी महाराजांचा विचार आहे. शरद पवारांचं म्हणणं असं आहे मुसलमानांना जसं वागायचं तसं वागू द्या. हे काही हिंदू राष्ट्र, हिंदवी स्वराज्य वगैरे असं काही नाही. बाबासाहेब पुरंदरे खोटा इतिहास सांगतात, फसवून. रामदास तर बोलून सोयच नाही. शरद पवार त्याचं नावही घेत नाहीत. हे उद्धव ठाकरे यांना पसंत आहे का. मग तुम्ही भाजपची युती तोडून तुम्ही शरद पवारांकडे जाता तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडता. तरीसुद्धा तुम्ही केवढे अगदी उद्धटपणे तुम्ही कार्यकर्त्यांना विचारताय का की मी विचार सोडला असेल असं तुमच्यातला एक जण जरी म्हणाला तरी मी हे पद सोडीन. तर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे सुधारतील हा व्हिडिओ ऐकून असं नाही माझं म्हणणं. माझं म्हणणं उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांनी आता नीट विचार करायला पाहिजे की आपण उद्धव ठाकरे यांच्या मागे किती जायचं. उद्धव ठाकरे हे अमित शहाना दम देतात तेव्हा मला असं वाटतं की या माणसाला काही त्याचा बुद्धी स्थिर आहे की नाही, की त्यांना काही भ्रम वगैरे झाला आहे. अंगावर याल तर तुमच्या अंगावर वळ उठतील. केंद्रीय गृहमंत्र्याला उद्देशून तुम्ही अशी भाषा वापरता आणि तुम्ही श्रीराम, जय श्रीराम म्हणता. एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराज झाले नसते तर तुम्हाला जय श्रीराम म्हणता आलं नसतं आणि तुम्ही जय श्रीराम म्हणता मग तुम्हाला जय शिवाजी, जय भवानी म्हणावंच लागेल. कोणाला सांगताय. मोदी, शहा, फडणवीस ही सगळी संघाची माणसं आहेत.
आणि तुम्ही घेत नसाल एवढा शिवाजी महाराजांच्या नावाचा उच्चार आणि स्मरण संघाच्या उत्सवामधून, संघाच्या दैनंदिन शाखेमधून शिवाजी महाराजांचं पुण्यस्मरण होत असतं. तुम्हाला हे माहिती नाही का? मग तुम्ही आव्हान कशाला देताय त्यांना? आणि आम्हाला श्रीरामाविषयी आदर आहे, म्हणजे जसं आपण एखाद्या स्थानिक नेत्याबद्दला, समकालीन आपला नेता शेजारच्या खुर्चीवर बसला असेल आणि त्याच्यावर घणाघाती टीका करायची असेल तर पहिलं वाक्य असं उच्चारावं लागतं की आम्हाला तुमच्याविषयी आदर आहे, पण तुमचं हे त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे म्हणतात की आम्हाला श्रीरामाविषयी आदर आहे पण शिवाजी महाराजांचं काय वगैरे वगैरे. अहो, श्रीरामाविषयी आदर नाही, श्रीराम हा तुमच्या रक्तात भिनलेला आहे. तुमचं सगळं भावविश्व हे रामकृष्णाने घडवलेलं आहे. त्या श्रीरामाविषयी तुम्हाला आदर आहे की नाही हे तुम्हाला विचारण्याची गरजच नाही, सांगण्याची पण गरज नाही. ते असायलाच पाहिजे. तुम्ही उपकार नाही करत कोणावर. नंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे पहा, आम्ही देशप्रेमी मुसलमानांवर प्रेम करतो त्यामुळे तुमच्या पोटात का दुखतो. आता ही नवीन भाषा त्यांनी काढली उद्धव ठाकरेंनी. शिवसेनेने अशी भाषा, देशप्रेमी मुसलमान वगैरे, बाळासाहेबांनी कधीही अशी भाषा वापरलेली नाही. भारतातला प्रत्येक माणूस हा देशप्रेमी असलाच पाहिजे. देशप्रेमी मुसलमान म्हणजे काही मुसलमान देशप्रेमी नाहीत का? अहो, मुसलमान देशप्रेमी मोठ्या संख्येनं नव्हते म्हणून पाकिस्तान निर्माण झालं आहे. मग आता ते भारतात राहिले मुसलमान, ते मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जुळवून घेऊन वागतील यासाठी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. एक अभियान चालवावं लागणार आहे. खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. ते कष्ट संघ घेतोय. उद्धव ठाकरे काय कष्ट घेत आहेत? देशप्रेमी मुसलमानांनी आम्हाला पाठिंबा दिला. देशप्रेमी मुसलमानांनी तुम्हाला पाठिंबा दिला याचं कारण तुम्ही भाजपची साथ सोडलीत म्हणून. त्यांचं देशावर प्रेम आहे वगैरे अजून सिद्ध व्हायचं आहे. भाजप सत्तेवर येऊ नये म्हणून मुसलमानांनी तुम्हाला मतं दिली आहेत. लगेच त्यांचं देशप्रेम वगैरे असं तुम्ही काढणं हे बरोबर नाही. काँग्रेसच्या काळामध्ये असा विनोद केला जात असे, कारण काँग्रेस नेहमी म्हणत असतं आमच्याकडे राष्ट्रीय मुसलमान आहेत आणि जिना त्यांना म्हणत असत मुसलमानांच्या वतीनं बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. हिंदूंविषयी तर ते कधी बोलतच नव्हते हिंदूंची बाजू घेऊन. आणि जिना त्यांना म्हणत होता की तुम्ही मुसलमानांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. मग काँग्रेस कोणाची भूमिका घेत होतं? उद्धव ठाकरेंनी एकदा नीट याचा विचार करायला पाहिजे. त्यावेळेला हा विनोद केला जात असे की काँग्रेसमध्ये एकच राष्ट्रीय मुसलमान आहे, तो म्हणजे जवाहरलाल नेहरू. हा विनोद कसा काय वाटतो उद्धव ठाकरे तुम्हाला? काँग्रेसमध्ये राष्ट्रीय मुसलमान कोण आहेत? मौलाना आझाद जे 6 वर्ष अध्यक्ष होते, त्यांचं म्हणणं असं आहे की मुसलमानी राजवटीमध्ये त्यांनी एकही वाईट कृत्य केलेलं नाही मुसलमान राज्यकर्त्यांनी की ज्याचा त्यांनी पश्चात्ताप करावा. हे उद्धव ठाकरे तुम्हाला मान्य आहे का? मौलाना आझाद हे कोणी जिनांचे समर्थक वगैरे नव्हते. हे काँग्रेसचे 6 वर्ष अध्यक्ष होते. ते म्हणतात की तुम्हाला आम्ही समता इस्लामने शिकवली हिंदू धर्माला, कुठे होती तुमच्याकडे समता? त्यामुळे देशप्रेमी मुसलमान वगैरे कसं असतं पहा. देशप्रेमी मुसलमानाची गंमत तुम्हाला सांगतो. सेतुमाधवराव पगडींनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं आहे. एका पानावर असं आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमानसुद्धा होते असं म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे त्यांनी तसं म्हटलं आहे. मला हे आश्चर्य वाटलं सेतुमाधवराव पगडी असं विधान करतात म्हणून. आणि मग मी पुढे वाचत गेलो. 3ऱ्या की 4थ्या पानावर पुन्हा हा विषय आहे. तिथे मात्र सेतुमाधवराव पगडी म्हणतात आपल्या सैन्यात येणाऱ्या प्रत्येक मावळ्याची, प्रत्येक सैनिकाची तो देशभक्त किती आहे याची कठोर तपासणी महाराज करत असत आणि मग त्याला सैन्यात घेत असत. मग हेच सगळ्या हिंदुत्वनिष्ठांचं
सावरकरांपासून हेडगेवारांपासून सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की देशभक्ती ही कसोटी लावा. याला काँग्रेसचं उत्तर काय आहे? मुसलमानांच्या देशभक्तीविषयी तुम्ही काही बोलायचं नाही, ते देशभक्त आहे ते गृहीतच धरायचं तुम्ही. आता काल माझा जो नेताजींवरचा व्हिडिओ आहे त्याच्यावर एक प्रतिक्रिया अशी आली आहे की अहो, नेताजींच्या सैन्यात मुसलमानसुद्धा होते. काही आपल्या हिंदूंना अशी सवय आहे की पहिल्यांदा तुम्ही कोणताही एखादा प्रकल्प समोर ठेवलात की पहिल्यांदा मुसलमानांचा वाटा काढा. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना म्हणालेले आहेत की भारताच्या राष्ट्रीय संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे. तसं काल एका प्रतिक्रियेमध्ये नेताजींच्या सैन्यात मुसलमान होते असं त्याने एकाने मला आठवण करून दिले. मी त्यांना आठवण करून देतो की नेताजींच्या सैन्यात जे मुसलमान होते आझाद हिंद सेनेमध्ये, त्यातले अनेक भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानात निघून गेले. त्यामुळे मुसलमानांची देशभक्ती हा चिंतेचा विषय आहे. हा एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याचा विषय नाही आहे. हा सगळ्या भारताच्या चिंतेचा विषय आहे की हिंदू मुस्लिम ऐक्य खरोखर आपल्याला हवं आहे आणि त्यासाठी मुसलमानांनी हिंदू व्हायला पाहिजे असं कोणी म्हणत नाही. मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहाशी जुळवून घ्यायला पाहिजे. म्हणजे हिंदूंना जेवढा राम आणि कृष्ण आपले आदर्श राष्ट्रीय पुरुष वाटतात तेवढे मुसलमानांना वाटले पाहिजेत. आणि हे इतर देशात आहेत चालू. इतर प्रत्येक देशामध्ये आत्ता जो डोनाल्ड ट्रम्पची भाषा पाहत होई, अमेरिकन फर्स्ट, अमेरिकेचं जे भावविश्व आहे त्याप्रमाणे भारतात अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येकाला भागावं लागेल. अर्थात हा विषय अगदी वेगळा आहे की डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात अमेरिकन फर्स्ट, याचं कारण त्याचा पूर्वज अब्राहम लिंकन आहे. आपल्याकडे अब्राहम लिंकन झालेत अनेक, पण आपण त्यांना तसं पूर्वज नाही मानलं. आपले जे पूर्वज आहेत आपल्याकडे मोदी, मनमोहन सिंग, नेहरू यांचे पूर्वज आहेत गांधी. त्या गांधी आणि अब्राहम लिंकनची तुलना करा म्हणजे तुम्हाला कळेल की अब्राहम लिंकननी देशाची फाळणी रोखली, गांधींनी होऊ दिली, उघड्या डोळ्यांनी होऊ दिली. हा फरक आहे. त्यामुळे मुसलमान कधी राष्ट्रीय प्रवाहात सामील होणार आणि भारताचं जे भावविश्व आहे ते त्यांचं भावविश्व कधी होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो उद्धव ठाकरे यांनी एकदा शांतपणे समजून घ्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे सत्तेवर येणं ही भारताची समस्या नाही, ही मराठी माणसाची समस्या नाही. मराठी माणसाची समस्या अशी आहे, मराठी माणसाचं चिंतन असं आहे की महाराष्ट्राचं जे चलनवलन आहे ते शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे होणार की नाही. उद्धव ठाकरे आता स्वबळावर लढायचं म्हणत आहेत. स्वबळावर लढायचं म्हणतायत म्हणजे काय? तुमच्या आता लक्षात आलं आहे उद्धव ठाकरेंच्या की आपण काँग्रेसबरोबर गेलो हे सर्वसाधारण मराठी माणसाला आवडलेलं नाही. आपण शरद पवारांबरोबर गेलो सर्वसामान्य मराठी माणसाला. आता महापालिका निवडणुका आलेल्या आहेत तेव्हा ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, नाही आम्ही परत आलो, आम्ही स्वबळावर लढणार. म्हणजे बाळासाहेबांचे जे विचार होते ते आम्ही आता अंगीकारणार, म्हणजे शिवाजी महाराजांचे जे विचार होते ते आता आम्ही जवळ करणार असं ते दाखवत आहेत. पण लोकांचा विश्वास वांगऱ्याला जे झालं एकनाथ शिंदे यांचं, तर शिवसेनेची घट केवढी झाली आहे हे त्यांनी आकडेवारीनिशी सांगितलं आहे की लोकांचा तुमच्यावरचा विश्वास किती उडालेला आहे. ते त्यांनी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून आणखीन काही टोमणे मारण्यापेक्षा आपली घसरण विधानसभा निवडणुकीत किती झाली आणि ती भरून कशी काढायची हा विचार त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे मग त्यांना बाळासाहेबांचे खरे विचार काय आहेत. बाळासाहेबांचा विचार असा आहे की काँग्रेसला महाराष्ट्राचं शिवाजी महाराजांनी घडवलेलं जे भावविश्व आहे त्याप्रमाणे चालायचं की नाही यासाठी नेहरूंची अनुमती त्यांना हवे. नेहरू जर नाही म्हणाले तर महाराष्ट्राचं जे काँग्रेसचं नेतृत्व आहे ते शिवाजी महाराजांना बाजूला करायला मागे पुढे बघणार नाही. अशा काँग्रेसशी तुम्ही युती करताय म्हणून तुम्ही बाळासाहेबांचे वारं शोभत नाही, बाळासाहेबांचे विचार तुम्ही पुढे नेत नाही. हे शिवसैनिकांनी त्यांना
त्यांना ज्या भाषेत समजतं त्या भाषेत समजावून सांगायला पाहिजे. महापालिकेची निवडणूक हा एक मार्ग आहे उद्धव ठाकरे यांना एकदा समजावून सांगण्याचा की तुम्ही शिवाजी महाराजांना जवळ आहात, बाळासाहेबांना जवळ आहात की शरद पवारांना जवळ आहात. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.